Okay, as usual, we will start our session with the Gayatri Mantra. Okay, yes, everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of this Gayatri Mantra. Om Vasvah Tassavitu Varedyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Yes, rub your hand and move around your eyes very slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. Okay, चला आता आपण खऱ्या अर्थाने सेंटेन्स फॉर्मेशन, सेंटेन्स असेंब्ली प्रोसेसला सुरुवात करतो आहोत. सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स फॉर्मेशन अत्यंत सेन्सिटिव्ह आणि तितकाच महत्वपूर्ण आणि तुमच्या कम्युनिकेशनचा खऱ्या अर्थाने पाया असणारा हा टॉपिक समजला जाऊ शकतो. बघा, सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर वाक्य जे असेंब्ली प्रोसेसमध्ये इन्क्लूड होतं, तर त्या प्रोसेसमध्ये बघा शब्द जर पाहिले, दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर. ते मंत्र्यांशी बोलत आहेत. इथे दे सब्जेक्ट आहे, आर टू बी फॉर्म आहे, स्पीकिंग वर्ब आहे, विथ प्रिपोजिशन आहे, द आर्टिकल आहे आणि मिनिस्टर ऑब्जेक्ट आहेत. आणि जर सविस्तर अभ्यास आपण प्रायमरचा पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये सब्जेक्टचे 10 शब्द पक्के आहे, नक्की आहे, आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे, सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. त्याचप्रमाणे टू बी फॉर्म म्हणजे त्याला हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब, नॉर्मल ऑक्झिलरी म्हटलं जातं. पास्ट साठी पाच, डीड, वॉज, वेअर, हॅड आणि हॅड बीन. प्रेझेंट साठी नऊ, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठीची आठ, शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन आणि विल हॅव बीन. बरं, मग यामध्ये स्वाभाविकपणे क्रिया किंवा कृती, एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड, तुमच्या मनाने किंवा शरीराने केली गेलेली कोणतीही गोष्ट, केली जाणारी कोणती गोष्ट. मग त्याच्यात गो, गोज, गोईंग, गॉन, टेक, टेक्स, टेकिंग, टूक, टेकन, राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटर्न, ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकिंग, ड्रँक, ड्रंक, स्पीक, स्पीक, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन. हे झाले वर्बचे फॉर्म. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा फॉर्म वापरला तो. त्याच्यानंतर विथ प्रिपोजिशन आहे, ऍट, ऑन, बाय, टू, फ्रॉम, फॉर, नियर, अराउंड, बिहाइंड, बिटवीन, अमंग, ओव्हर, अंडर, बिलो, अबाउट, बिसाइड, बिहाइंड, बिलो, include, exclude, before, after, during, around, along, upper, under, lower. सगळ्या प्रकारचे शब्द म्हणजे प्रिपोजिशन आहेत. आणि त्याच्यानंतर आहे आर्टिकल. ओ, अँड, द आणि नो आर्टिकल. सिंग्युलर साठी अन एन वापरतात, काही विशेष गोष्टी असेल तर त्याला वापरतात आणि काही विशिष्ट नियमांच्या अंडर आर्टिकल वापरलं जात नाही, हे पाहिलं. आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर पर्सनल प्रोनाउन मधला दुसरा कॉलम जर पाहिला तर मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन आणि देम ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. पण पर्सनल प्रोनाउन मध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे सब्जेक्ट, आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन. ऑब्जेक्ट जातं पहिलं सब्जेक्ट ओरिएंटेड, माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ. ह्या पद्धतीने पॉझेसिव्ह आणि पॉझेसिव्ह ऑब्जेक्टच्या बद्दलचं सुद्धा याच्यामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता ह्या सेंटेन्सला
असेंबल कसं करायचंय, स्टेप बाय स्टेप कुठल्या प्रकारच्या गोष्टींना फॉलो करायचंय, हे मात्र आपल्याला अगदी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. मग बघा, 11 काही महत्त्वपूर्ण नियम आहेत, जे याच्या अगोदर ज्यावेळेस आपण नव्याने सुरुवात केली, त्यामध्येही पाहिलं होतं. हे 11 नियम त्यातला सगळ्यात पहिला नियम. हे नियम काय आहे? तर तुम्हाला वाक्याचे पसारा मांडलेले आहेत ना, डिस्टर्ब करून टाकला ना सिक्वेन्स, अपसेट करून टाकलेले ना, त्या पसाऱ्याला सिस्टमॅटिक पद्धतीने मांडता आलं पाहिजे. तो ग्रामॅटिकल सिक्वेन्स मॅनेज कसा करायचा, ही सेंटेन्स असेंबली प्रोसेस, सेंटेन्स फॉर्मेशन प्रोसेस याच्यासाठी हे 11 गोल्डन रूल्स आहेत. 11 गोल्डन रूल्स. मग स्टेप बाय स्टेप आत्ताच्या ह्याच्यामध्ये 1 पासून तर 6 पर्यंतचे नियम अगदी सोप्या विस्तृत चर्चेसह आपण समजून घेणार आहे. त्यातला पहिला नियम बरं का. सेंटेन्स अल्वेज स्टार्ट विथ द वर्ड व्हिच हॅज कॅपिटल लेटर. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरच्या शब्दाने होते. आता तिथे जर तुम्ही पाहिलं, तर त्या 23 नंबरच्या पानावरती सेंटेन्स स्ट्रक्चरच्या पहिल्या पुस्तकाच्या 23 नंबरच्या पानावरती जी वाक्य आहेत, ती वाक्य इथं ए, बी, ई, एफ, जी आणि आयच्या रूपाने घेतली. आता वाक्यात तुम्हाला काय करायचं, हा सगळा पसारा मांडलेला आहे ना वाक्यात, सिक्वेन्स डिस्टर्ब करून टाकलेले आहेत ना, मग याच्यामध्ये सगळ्यात पहिला शब्द कोणता घ्यायचा? सोपं आहे हो. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटलच्या शब्दाने होते, म्हणजे कॅपिटलचा शब्द शोधा. तुम्हाला श्री गणेश सापडला. दे, ॲब्सोल्युटली. मग ही ने सुरुवात होईल. ठीक आहे. बी नंबरच्या वाक्यामध्ये दे दिसतंय की टी कॅपिटल? ह्या देला सुरुवातीला. ई नंबरच्या वाक्यामध्ये दोज, टी कॅपिटल दिसतोय ना? कॅपिटल म्हणजे एकच. वाक्याची सुरुवात आमच्यापासून होते. आमच्या या शब्दापासून होते. कारण कॅपिटलच तुम्हाला ओरडून सांगतोय. "अरे, मला सुरुवातीला घ्या रे, कॅपिटल आहे. बाकी कोणीच कॅपिटल नाहीये." मग मी कॅपिटल आहे, मग मी सुरुवातीला जाणार. बरं. मग एफ नंबरच्या वाक्यामध्ये तिथे गव्हर्नमेंट, जी कॅपिटल आहे ना? मग गव्हर्नमेंटला सुरुवातीला घ्या. जी मध्ये वाक्य जी मध्ये विथ स्पीक शिवांजली विथ शिवांजली एस कॅपिटल आहे ना? मग तोच घ्यायचा सुरुवातीला. मग आय नंबरच्या वाक्यामध्ये डान्स माय विथ फ्रेंड माय मॅरेज इन. अरे माय आहे की एम कॅपिटल आहे. म्हणजे इथे पहिला नियम काय लागू होतो, वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल असलेल्या शब्दापासून सुरू होते. मग आपल्याला या पसारामध्ये एक गोष्ट तर त्याला पक्क लक्षात येत आहे, की पहिला शब्द जो आहे ना कॅपिटलने सुरू होणारा असला पाहिजे. शोधा मग तिथला. वाक्य कितीही मोठं असो, कितीही छोटं असो, कॅपिटलवाला शब्द पकडायचा, सुरुवातीला टाकायचा. श्री गणेश झाला. बरं. आता याच्यामध्ये एक अडचण येऊ शकते बरं का. इफ टू वर्ड्स हॅव कॅपिटल लेटर देन ट्राय टू फाइंड आउट व्हिच वन इज विथआउट रिझन. जर 2 शब्द कॅपिटलच्या लेटरचे असतील, तर विनाकारणला कॅपिटल लेटरचा शब्द शोधा. आता विनाकारण म्हणजे काय जरा समजून घेऊया. आता याच्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याची आपल्याला आधी माहिती बघा. सब्जेक्ट म्हणतो आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. आणि ऑब्जेक्ट म्हणून काय येतं? मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन आणि देम. बरं. मग आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. सब्जेक्ट हा वाक्याच्या सुरुवातीला येतो म्हणून त्याला कॅपिटलने सुरू करावं लागतं. ऑब्जेक्ट हा शेवटी येतो म्हणून तो नेहमी स्मॉल असतो. पण याच्यामध्ये फक्त एकच अपवाद आहे. नेम आणि नाउन. नेम आणि नाउन सब्जेक्ट असो किंवा ऑब्जेक्ट असो तो कॅपिटलच येणार. हां. म्हणजे आता आपल्याला एक मोठा क्लू मिळाला बरं का. आता सी नंबरच्या वाक्यामध्ये बघा तुम्ही, इथे टाटा कंपनीचा टी कॅपिटल आहे आणि त्याच प्रकारे शीचा एस सुद्धा कॅपिटल. आता 2-2 कॅपिटल आले. मग सुरुवातीला कुठलं घेणार? जरा प्रयत्न करून पाहूया. मग प्रयोग करून पाहिल्यानंतर तुम्हाला सहजपणे याचं गमक सापडेल हं. मग टाटा कंपनी वर्क्स इन शी. टाटा कंपनी तिच्यात काम करते. गडबड झालं ना. टाटा कंपनी कशात तिच्यात काम करेल? ती टाटा कंपनीत काम करते. हां. शी वर्क्स इन टाटा कंपनी. वरचं वाक्य चुकीचं आहे, खालचं वाक्य बरोबर. का बरं बरोबर चुकीचं आहे? आम्हाला तो सुरुवातीला अर्थच माहीत नव्हता. हां. मग शीला सुरुवातीला काय द्यायचं? कारण वाक्यामध्ये टाटा कंपनी हा कर्ता असू शकतो. कर्मबळ असू शकतं कारण प्रॉपर नाउनच आहे.
आता मात्र शी हा फक्त आणि फक्त कर्ता म्हणूनच येणार. कर्म म्हणून कधीच येणार नाही. कर्म म्हणून आलंच असतं ते. तर हर नसतं वापरलं गेलं का? आणि हर मध्ये एच कॅपिटल करण्याची काय गरज आहे? तो स्मॉलच आहे. म्हणून टाटा कंपनी दोन्ही ठिकाणी फ्लेक्झिबलाइज आहे ती. दोन्ही ठिकाणी बसते. पण शी रिजिड आहे. शी सुरुवातीला घेतला तरच तो योग्य असेल. शेवटी शी वापरला जाणार नाही आणि म्हणून शी सुरुवातीला. बरं, आणखी उदाहरण पहा. त्याच पानावरचं 23 नंबरच्या पानावर डी नंबरचं वाक्य. स्वामी विवेकानंद एस व्ही कॅपिटल आहे बघा आणि याच्यामध्ये ही सुद्धा कॅपिटल. बरं, करून पाहूया प्रयोग. स्वामी विवेकानंद अप्लाइड फिलॉसॉफी ऑफ ही गडबड झालेली दिसते. ही अप्लाइड फिलॉसॉफी ऑफ स्वामी विवेकानंद. हा, बरं वाटतं ऐकायला. नुसतं बरं वाटून चालणार नाही, लॉजिक पण सांगता आलं पाहिजे महाशय. मग वाक्यामध्ये स्वामी विवेकानंद हा कर्ता असू शकतो, त्याचप्रमाणे कर्म देखील असू शकतं, कारण ते प्रॉपर नाउन आहे, स्वाभाविक. पण मात्र ही हा कर्ता म्हणूनच येणार. कर्म म्हणून कधीच येणार नाही. कर्म म्हणून आलं असतं तर तो ही कशाला आला असता? हिम वापरला असता आणि हिमच्या केसमध्ये एच कॅपिटल थोडीच असणार, स्मॉल असणार. म्हणून ही हा सुरुवातीला आणि अगदी सुरुवातीलाच घ्या आणि घ्यायचा. बरं, आता एच नंबरचं वाक्य पाहिलं तुम्ही त्याच पानावरचं 23 नंबरच्या. तर तिथे दे THEY टी कॅपिटल आहे आणि सचिन इथे सचिनचा सुद्धा एस कॅपिटल आहे. हा आता कसं करायचं हो? ते घ्यायचं सुरुवातीला का सचिन घ्यायचं? बघा, सचिन हॅव वॉच क्रिकेट मॅच विथ दे. विथ दे विथ देम आलं असतं. अहो पण देम नाहीच आहे ना, दे ना. हा, मग काहीतरी गडबड आहे. हा दे जो आहे तो सुरुवातीला घ्या. दे हॅव वॉच क्रिकेट मॅच विथ सचिन. आता कुठेतरी चांगलं झाल्यासारखं होतं. चांगलं वाईट नाही, लॉजिक सांगा, लॉजिक. लॉजिक काय आहे? या वाक्यामध्ये सचिन हा कर्ताही असू शकतो, कर्मही असू शकतो. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही पण असू शकतो. कारण तो फ्लेक्सिबल आहे, प्रॉपर नाउन आहे, म्हणून त्याची सुरुवात कॅपिटलनेच होणार. पण त्या देच्या बाबतीत टी कॅपिटल केव्हा येणार? त्यावेळेस तो सब्जेक्ट असेल त्याच वेळेस तो टी कॅपिटल येणार. अन्यथा जर ऑब्जेक्ट म्हणून तो अपेक्षित असला असता तर त्याच्यामध्ये दे कशाला आला असता? देम घेतला असता आणि देमच्या केसमध्ये टी कॅपिटल करायची काही गरजच नाहीये ना. बरोबर? मग हा भाग खूप आणि खूप महत्वाचा किंवा महत्वपूर्ण आहे. बरोबर? मग दुसरं अजून एक क्लिअर त्याच्यामध्ये काय, जर सचिन सब्जेक्ट म्हणून अपेक्षित असला असता तर सचिन हॅव कसं आलं असतो? सचिन हॅज आलं असतं ना. आणि सचिन हॅव आलेलं इथे म्हणजे चूक आहे. सचिन हॅज म्हणून करता इथे देच अपेक्षित आहे, हे स्पष्ट होतं तुला. त्याच पद्धतीने आता के नंबरचं वाक्य 23 नंबरच्या पानावरचं. बलुचिस्तान सगळे कॅपिटल आहे आणि ते रॉ तर टी कॅपिटल आहे. आता इथे दोन्ही पण प्रॉपर नाउन आहे. करायचं काय? बलुचिस्तान एजंट हॅड गॉन टू द रॉज. नाही. द रॉज एजंट हॅड गॉन टू बलुचिस्तान. याच्यामध्ये वरचं वाक्य चुकीचं वाटतंय, खालचं वाक्यावर. लॉजिक काय आहे? या वाक्यामध्ये बलुचिस्तान हा शब्द कर्ता असू शकतो आणि कर्म सुद्धा येऊ शकतं. काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही आलं तरी आपल्याला, कारण ते प्रॉपर नाउन आहे. पण मात्र द रॉज, आता द रॉज मध्ये हे फक्त कर्ता म्हणू शकतो. का बरं कर्ता हो? ते पण तर प्रॉपर नाउन नाही. त्याच्यातला जो द आहे ना, त्या द चा आर्टिकलचा टी कॅपिटल दिसतो. आता आर्टिकलचा मध्येच टी कॅपिटल होतं असं नाही होत बरं का. तो कॅपिटल याचा अर्थ तो इंडिकेट करतोय, मला सुरुवातीला घ्या. मग द रॉज एजंट हॅड गॉन टू बलुचिस्तान असं वाक्य तयार होतं. आता इथपर्यंत आलं. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने केली जाते. करतोय. दोन शब्द आले तर त्याच्यामध्ये जर सब्जेक्ट आणि प्रॉपर नाउन असेल तर प्रॉपर नाउन शेवटी घ्यायचं आणि सब्जेक्ट प्रॉपर असेल तर तो सुरुवातीला घ्यायचा. बरं, मग आता तिसरा नियम. आफ्टर सब्जेक्ट देर इज ऑलवेज टू बी फॉर्म अँड देन वर्ब. सब्जेक्टच्या नंतर आता सब्जेक्ट आपण शोधला की आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन कॅपिटलने सुरू होतो म्हणून तो सुरुवातीला घेतोय आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर घ्यायचंय टू बी फॉर्म. टू बी फॉर्म यादी माहिती की आपल्याला. डीड, वॉज, व, हॅड आणि हॅड बीन. प्रेझेंट मध्ये डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर म्हटल्यानंतर शॅल बी, विल बी, शॅल हॅव बीन आणि विल हॅव बीन. बरं, टू बी फॉर्म पण समजलं. मग व्हर्ब. व्हर्ब तिसऱ्या क्रमांकावर येईल. गो, गोज, गोइंग. बरोबर. वेंट आणि गॉन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटर्न, टीच, टीचेस, टीचिंग, टॉट, टॉट, हिंग, हिंग,
थिंकिंग, थॉट ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्म आणि टू बी फॉर्मच्या नंतर वर्ब हा सिक्वेन्स तुम्हाला सिक्युअर्ड झोनमध्ये आणून ठेवेल. वाक्यामध्ये पास होणं ज्याला म्हणतात, की वाक्य आता सिक्युअर्ड झालं त्याच्यावरून टेन्स ओळखता येतोय, ट्रान्सलेशन करायला अडचण येणार नाही. अशा स्थितीत सिक्युअर्ड. मग आता इथे काय म्हटलंय? सब्जेक्टच्या नंतर नेहमी टू बी फॉर्म नंतर वर्ब येतो. मग इथे पास्ट पोझिशन, वॉज वर्ब, प्रेझेंट पोझिशन, एम इज आर, फ्युचर पोझिशन, शॅल बी, विल बी, पास्ट पोझिशन, had, present possession, have had, future possession, shall have, will have, simple past, V4, simple present, V1, V2, simple future, shall be, V1. Sorry. Past continuous, was ing, present continuous, am is are ing, future continuous, shall be, will be ing, past perfect, had past participle, present perfect, have has past participle, future perfect, shall have, will have past participle, past perfect continuous, had been ing, present perfect continuous, have been, has been ing, future perfect continuous, shall have been, will have been ing. बरं, मग आता इथे बघा, वाक्यात सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्ब, सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्ब हे सिक्युअर्ड झोन मध्ये वाक्य आणू द्या. मग ही इज शाउटिंग, ही कॅपिटल एक सुरुवातीला घेतला, इज टू बी फॉर्म सुरुवातीला, नंतर त्याच्यानंतर तिसरा क्रमांक म्हणजे सब्जेक्ट टू बी फॉर्म आणि वर्ब. नंतर उरलेले वाक्य सोपे जातात हो, काही अवघड नाही. हे सिक्युअर्ड करून घ्या वाक्य पहिले. ही शाउटिंग ऑर्डर. त्याचप्रमाणे बी नंबरचं वाक्य बघा, टी कॅपिटल आहे म्हणून दे घेतला, हॅव टू बी फॉर्म आहे, 22 पैकी शब्द माहिती आपल्याला. पोस्टेड ईडी लागलाय, दे हॅव पोस्टेड पोस्टर्स परफेक्टली. दे सब्जेक्ट आहे, हॅव टू बी फॉर्म आहे आणि पेस्टेड वर्बचा पास्ट पार्टिसिपल. बरं, ई नंबरचं वाक्य बघा. आता ई नंबरच्या वाक्यामध्ये दोज टेररिस्ट विल क्रॉस द बॉर्डर. दोज टेररिस्ट विल क्रॉस द बॉर्डर. दोज टेररिस्ट तिथे सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर विल टू बी फॉर्म आहे, क्रॉस वर्ब आहे, झालं की वाक्य सिक्युअर्ड. दोज टेररिस्ट विल क्रॉस. बरं, एफ नंबरचं वाक्य पहा, गव्हर्नमेंट कॅपिटल आहे, वॉज टू बी फॉर्म आहे, प्रोव्हाइडिंग. गव्हर्नमेंट वॉज प्रोव्हाइडिंग, सब्जेक्ट टू बी फॉर्म आणि वर्ब, गव्हर्नमेंट वॉज प्रोव्हाइडिंग असं वाक्य. ओके, त्याच्यानंतर दे हॅव वॉच क्रिकेट मॅच विथ सचिन. दे हॅव वॉच क्रिकेट मॅच विथ सचिन. दे सब्जेक्ट आहे, कॅपिटल आलाय म्हणून, हॅव टू बी फॉर्म आहे आणि वॉच्ड वर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आलेला आहे. वाक्य सिक्युअर झालं, दे हॅव वॉच नाही. बरं, एच नंबरचं वाक्यामध्ये माय फ्रेंड विल डान्स इन माय मॅरेज. माय फ्रेंड सब्जेक्ट आहे, विल टू बी फॉर्म आहे आणि डान्स वर्ब आहे. ओके, आता 3 नियम झाले बरं का. आता चौथा नियम काय होतो, इन सम सेंटेन्स देर इज नो टू बी फॉर्म अँड इन सम सेंटेन्स देर इज नो वर्ब. काही वाक्य अशी असतात की ज्या वाक्यामध्ये वर्ब पाहायला मिळत नाही, पोझिशन आणि पोझिशनची. आणि काही वाक्य अशी असतात की ज्याच्यामध्ये टू बी फॉर्मच पाहायला मिळत नाही, सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट. मग बघा, चेक करा. समवेअर नो वर्ब अँड समवेअर नो टू बी फॉर्म. पास्ट पोझिशन वॉज वेअर आहे, वर्ब नाही आहे. प्रेझेंट पोझिशन एम इज आर, वर्ब नाही आहे. शाल बी, विल बी, फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी आहे पण वर्ब नाही. पास्ट परफेक्ट हॅड, वर्ब नाही आहे. प्रेझेंट पोझिशन, पास्ट पोझिशन मध्ये हॅड आहे पण वर्ब नाही. प्रेझेंट पोझिशन हॅव हॅज आहे पण वर्ब नाही. आणि फ्युचर पोझिशन मध्ये शाल हॅव, विल हॅव आहे पण वर्बचा वापर नाही. सिंपल पास्ट V4 केलं होतं, झालं. सिंपल प्रेझेंट V1 V2. ह्या प्रकारे ह्या अर्थाने इथे वापर होताना दिसतोय किंवा केला जाताना आढळतोय. लेट अस चेक सम सेंटेन्सेस विदाउट टू बी फॉर्म. टू बी फॉर्म शिवाय आलेले शब्द. बरोबर, सी नंबरचं वाक्य वागे, शी वर्क्स इन टाटा कंपनी. शी सब्जेक्ट आहे आणि वर्क्स टू बी फॉर्म नाहीये ना. हो, होतं. सिंपल पास्टच्या बाबतीत होतं असं, सिंपल प्रेझेंटच्या बाबतीत होतं, सिंपल प्रेझेंटचं वाक्य टू बी फॉर्म. बरं, डी नंबरच्या वाक्यामध्ये पण बघा, स्वामी विवेकानंद ही
ही अप्लाइड फिलॉसॉफी ऑफ स्वामी विवेकानंद. ही सब्जेक्ट आहे. अप्लाइड व्हर्ब आहे. टू बी फॉर्म नाहीये. हो, सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट व्हर्बचा चौथा फॉर्म आलेला आहे. ओके, हरकत नाही. बरं, जी नंबरचं वाक्य पहा. शिवांजली कॅपिटल आहे. स्पीक्स टू बी फॉर्म नाहीच आहे. शी स्पीक्स विथ हर फ्रेंड्स. शी स्पीक्स शिवांजली या सब्जेक्टच्या नंतर कोणत्याही प्रकारचा टू बी फॉर्म नाहीये की. बरं, मग याच्यामध्ये वी सी इंग्लिश मूवी इन सिटी थिएटर. वी सब्जेक्ट आहे. सी व्हर्ब आहे. टू बी फॉर्म नाही आला की. बरोबर आहे ना. काही वाक्यात टू बी फॉर्म नसतो. कुठे नसतो टू बी फॉर्म? सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट. ओके, लेट अस चेक सम सेंटेन्सेस विदाउट वर्ब. वर्बच्या शिवाय येणारे जे आहेत ना ते चेक करूया. बरं आहे का पाहूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, मग इथे 25 नंबरच्या पानावर जे नंबरचं वाक्य बरं का. मग इथे कॅपिटल लेटर घेतला. मिस्टर शिवपत बापूजी तळपदे इज द फर्स्ट इन्व्हेंटर ऑफ एअरक्राफ्ट. शिवपत बापूजी तळपदे सब्जेक्ट आहे. इज हा टू बी फॉर्म आहे. वर्ब नाही हो, वर्ब नाही आहे. कारण पोझिशन मध्ये वर्ब येत नाही. हे प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे. ठीक आहे. 25 नंबरच्या त्याच पानावरती एल नंबरचं वाक्य आहे. मग आता इथे नाशिक इज द बर्थ प्लेस ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री. नाशिक सब्जेक्ट आहे. इज टू बी फॉर्म आहे. पण वर्ब नाही सापडत आहे. वर्ब नाहीच दिसत आहे ते तुम्हाला. कुठल्याच ठिकाणी वरचा वापर नाही पाहिजे. बरं, 27 नंबरच्या पानावर जे नंबरचं वाक्य आहे. मिस्टर अजित डोभाल वॉज द स्पाय ऑफ रॉ इन पाकिस्तान फॉर अ डिकेड. अजित डोभाल सब्जेक्ट आहे. टू बी फॉर्म वॉज आहे. पण वर्ब औषधालाही सापडत नाहीये. हरकत नाही. म्हणजेच वाक्य पास्ट पोझिशनचं आहे. ओके, आता सेंटेन्स नेवर एंड विथ आर्टिकल और प्रिपोजिशन बिकॉज देर इज ऑलवेज ऑब्जेक्ट आफ्टर देम. वाक्याचा शेवट कधीच आर्टिकलनी होत नाही वा प्रिपोजिशननी होत नाही, कारण त्यानंतर नेहमी ऑब्जेक्टचा वापर होत असतो. बघा ना, तुम्ही कुठलंही वाक्य त्याचा शेवटी आर्टिकल आलेलं पाहिलं मिळेल. आय सॉ द आणि फुल स्टॉप नाही हो. त्या द च्या नंतर काहीतरी ऑब्जेक्ट जोडावं लागेल. आय सॉ द पेंटिंग चालेल. आय सॉ द कार चालेल. किंवा आय वॉज गोइंग टू मुंबई बाय आणि फुल स्टॉप दिली नाही. आय वॉज गोइंग टू मुंबई बाय ट्रेन, बाय एरोप्लेन, बाय टॅक्सी, बाय बाईक. प्रिपोजिशनने कधी शेवट होत नाही. कारण प्रिपोजिशन आणि आर्टिकल हे ज्यांच्या सेवेसाठी आलेले असतात ना ते म्हणजे ऑब्जेक्ट. मालकाच्या सेवेसाठी पहिल्यांदा यावं लागतं सेवकाला. सेवकाला मग मालक नंतर आरामात येतो. जर मालकच आधी येणार असेल, सेवक उशिरा आरामात येणार असेल, तर मालक मालक कसला, तो तर नोकर झाला. नोकर नोकर कसला, तर तो मालक झाला. म्हणून ऑब्जेक्ट हे वाक्याच्या शेवटी येतं. आणि त्याच्या अगोदर कन्व्हिनियन्सी इतर वाक्यांच्या बद्दलची, वाक्यांच्या शब्दांबद्दलची ती त्या प्रिपोजिशन आणि आर्टिकलने साध्य होते. जरा समजून घेऊया. बघा, प्रिपोजिशनची यादी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. हो, निश्चितच. ॲज, ॲट, बाय, इन, ऑफ, ऑन, टू, अ, फॉर, ऑफ, आउट, but, anti, like, via, down, from, into, near, over, past, plus, with, save, than, upon, onto, until, after, about, along, under, below, since, within, beside, unlike, amid, since, around, during, above, towards, behind, among, inside, except, outside, across, despite, beyond, except, before, excluding, including, versus, without, through, between. हे अशा प्रकारचे शब्द ते तुम्हाला तिथे दिसतात किंवा पाहायला मिळतात. प्रिपोजिशन. आर्टिकल आहे. अ, अँड आणि द आणि नो आर्टिकल. अ अँड द आणि नो आर्टिकल. बघा, ऑब्जेक्ट पर्सनल प्रोनाउन. मग तिथे सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन. ऑब्जेक्ट मी, अस, यू, देम, हिम, हर, इट, नेम, नाउन, देम. Subject oriented myself, ourselves, yourself, themselves, himself, herself. Possessive my, our, your, their, his, her. आणि possessive mine, ours, yours, his, her, its. ह्या पद्धतीने
मग आता जर आपण प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट यांचा प्रॉपर सिक्वेन्स ठेवला, की उरलेला गोतावळा सुद्धा तुम्हाला सोडवता येईल का? हा गोंधळ तुम्हाला सुटसुटीत करता येईल. गुंतागुंतीचा भाग मोकळा करता येईल. In exercise, there are article verb and the preposition words and ought, for, from, near, around, behind, beyond, above, below, under, over, up, down, above, below, upon, underneath हे सगळेचे सगळे. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वर्ड पण मी, अस, यू, हिम, हर, इट, देम इत्यादी शब्द तिथे पाहायला मिळतात. मग आता इथे आपल्याला काय करावं लागेल? अरेंज द सिक्वेन्स इन प्रॉपर सेंटेन्स. ऑब्जेक्ट वाक्याच्या सर्वात शेवटी येईल. त्याच्या सगळ्यात जवळचं नातं आर्टिकलचं असेल आणि त्याच्यानंतरचं थोडं लांबचं जातं प्रिपोजिशनचं. मग वाक्यामध्ये प्रिपोजिशन दाखवणारे शब्द आहेत, आर्टिकल दाखवणारे शब्द आहे, ऑब्जेक्ट दाखवणारे शब्द आहेत. आपल्याला त्यांचं योग्य क्रम लावायचं. मग योग्य क्रम म्हणजे वाक्यात सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि त्याच्या अगोदर आर्टिकल आणि त्याच्या अगोदर प्रिपोजिशन. म्हणजे प्रिपोजिशन, आर्टिकल, ऑब्जेक्ट, प्रिपोजिशन, आर्टिकल, ऑब्जेक्ट असं घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल, या ऑब्जेक्टला का बरं एवढं महत्व? आर्टिकल का नाही शेवटी येणार? प्रिपोजिशन का शेवटी येणार? सोपं उदाहरण सांगतो. म्हणजे मॉडर्न एक्झाम्पलने डोक्यात जरा पक्क बसेल ना. आता विचार करा, मोबाईल हा सर्वात महत्वाचा घटक बरं का. जवळजवळ प्रत्येक व्यक्तीसाठी मॉडर्न वर्ल्डमध्ये. हा मोबाईल फोन तुम्ही कधी घरी विसरलाय, असं फार क्वचित घडलं. खूपच रेअर. हा, तुम्ही चार्जर घरी विसरला असं होऊ शकतं. तुम्ही हेडफोन घरी विसरला, इयर प्लग किंवा इयरफोन घरी विसरला असं होऊ शकतं. मग मोबाईलच्या सोयीसाठी चार्जर आहे. चार्जर हे मेन प्रोडक्ट नाही. त्या मेन प्रोडक्टला सपोर्ट करणारं चार्जर प्रोडक्ट आहे. हेडफोन किंवा इयरफोन हे त्या मोबाईलला सपोर्ट करणारं प्रोडक्ट आहे. पण असं कधी झालंय का, की तुमचा मोबाईल घरी विसरला आणि चार्जर बरोबर आणलंय आणि चार्जर वापरायचं म्हणून समोरच्याला तुम्ही, "अरे तुमचा मोबाईल द्या ना, मला चार्जर वापरायचं होतं." तर तुमचा मोबाईल द्या ना जरा, मला जरा माझा हेडफोन वापरायचं होतं, इयरफोन नाही. मोबाईल फोनच्या ॲक्सेसरीजसाठी येतील. मग आता इथे मी हे उदाहरण का सांगतोय? हा मोबाईल म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट आहे हो. आणि प्रिपोजिशन जे आहेत ना ते चार्जर आहे आणि आर्टिकल इयर प्लग आहे किंवा इयरफोन आहे. आता इथे पहा, जर मोबाईलच नसेल तर त्या चार्जरला पण काही किंमत नाही आणि त्या इयरबडला पण काही किंमत नाही. मोबाईल आहे तर या दोघांना किंमत आहे. मोबाईल असेल तर दुसरा सपोर्टसाठी आपण तात्पुरतं घेऊ शकतो. पण मोबाईल हा बाय प्रॉडक्ट आहे, खूप महत्त्वाचा. तसं ऑब्जेक्ट हा फार महत्त्वाचा आहे. ऑब्जेक्टच्या कन्व्हिनियन्ससाठी प्रिपोजिशन, आर्टिकल. बाकी त्या मोबाईल शिवाय त्या चार्जरला आणि इयर प्लगला, इयरफोनला काहीही व्हॅल्यू नाही. मोबाईल असेल तर त्याची युटिलिटी होईल. त्याच पद्धतीने ऑब्जेक्ट शिवाय त्या प्रिपोजिशनला काहीही अर्थ नाही आणि त्या आर्टिकललाही कोणत्याही प्रकारचा अर्थ नसणार. म्हणून पहिले आर्टिकल वापरायचं त्या ऑब्जेक्टच्या अगोदर आणि त्याच्या आर्टिकलच्या अगोदर जर गरज असेल, आवश्यकता असेल त्या पद्धतीने प्रिपोजिशन वापरायचं. म्हणजे वाक्यामध्ये काय होतं माहिती का? प्रिपोजिशन दाखवणारे शब्द आहेत. ॲज, ॲट, बाय, इन, ऑफ, ऑन, टू, ऑफ, फॉर, ऑफ, आउट, फॉर, बट, अँटी, लाइक, व्हाया, डाउन, फ्रॉम, इनटू, नियर, ओव्हर, पास, प्लस, विथ, सेव्ह, दॅन, अपॉन, ऑनटू, अंटिल आणि आफ्टर. नंतर आर्टिकल दाखवणारे शब्द आहे. तेही आपल्याला माहिती अ, द, अँड आणि नो आर्टिकल. आणि ऑब्जेक्ट दाखवणारे शब्द पण आहे की मी, अस, यू, हिम, हर, इट, देम किंवा नेम, नाउन हे त्याच्यामध्ये येईल. आता इथे सिक्वेन्स बघा. वाक्याचा शेवट कधीच आर्टिकलने होणार नाही किंवा प्रिपोजिशनने होणार नाही. आता ही इज शाउटिंग हे तिकड हर ऑन काहीतरी गडबड झाली. काय गडबड झाली? हो, प्रिपोजिशनने वाक्याचा शेवट नाही होत ना. ही शाउटिंग ऑन हर, अब जाके बराबर आया. मग यामध्ये वाक्यामध्ये ही इज शाउटिंग इथे कर्ता, सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद म्हणजेच सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि वर्ब हे बरोबर आहे क्रम. मात्र सांगितलेल्या याच्यामध्ये प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. आता इथे आर्टिकल तर नाहीये, मग प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. म्हणून हर ऑन तिथं ऑब्जेक्ट प्रिपोजिशन ऑब्जेक्ट पीओ लक्षात घ्या, ओपी नाही. प्रिपोजिशन
मग इथे लक्षात घ्यायचं पाव पाव लक्षात ठेवायचं पाव पाव म्हणजे काय प्रिपोजिशन आर्टिकल ऑब्जेक्ट प्रिपोजिशन आर्टिकल ऑब्जेक्ट आर्टिकल प्रत्येक वेळेस असतं पाव किंवा पो पाव किंवा पो मग ऑन हर हे बरोबर आहे. बरं पुढच्या वाक्यामध्ये शी वर्क टाटा कंपनी इन परत आपली गडबड झाली प्रिपोजिशन शेवटी येणार नाही ना वाक्याचा शेवट कधीच प्रिपोजिशन होत नाही मग इन टाटा कंपनी हा आता बरोबर आहे वाक्यामध्ये शी वर्क हे कर्ता आणि क्रियापद हा क्रम बरोबर आहे सिक्युअर्ड वाक्य झालं पण पो घ्यायचा आपला पो प्रिपोजिशन नंतर ऑब्जेक्ट पो टाटा कंपनी नाही चालणार इन टाटा कंपनी घ्यावं लागेल ओके नंतर हे अप्लाइड फिलॉसॉफी स्वामी विवेकानंद ऑफ प्रिपोजिशन वाक्याचा शेवट होत नाही ना हे अप्लाइड फिलॉसॉफी ऑफ स्वामी विवेकानंद ऑफ स्वामी विवेकानंद घ्यावं लागेल लक्षात या वाक्यामध्ये ही अप्लाइड फिलॉसॉफी हे करता आणि क्रियापद हा क्रम बरोबर आहे मात्र सांगितलेल्या नियमाप्रमाणे अगोदर प्रिपोजिशन नंतर पो लक्षात ठेवायचं किंवा पाव लक्षात ठेवायचं प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट म्हणून स्वामी विवेकानंद ऑफ चालणार नाही ते तर ओपी झालं पीओ पाहिजे पो पाहिजे ओप नाही पाहिजे म्हणजे ऑफ स्वामी विवेकानंद आत्ता बरोबर बरं ह्या वाक्यामध्ये बघा दोज टेरेस विल क्रॉस बॉर्डर द आर्टिकलने आणि प्रिपोजिशनने शेवट टाईम पडून सांगितलं ना ओके ओके चला बरोबर करतो दोज टेरेस विल क्रॉस द बॉर्डर आता बरोबर आलं मग या वाक्यामध्ये दोज टेरेस विल क्रॉस हे वाक्य मध्ये कर्ता सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद म्हणजे एस टी व्ही हे आलं मग आर्टिकल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट यायला आलं बॉर्डर द हे चुकीचं आहे द बॉर्डर हे बरोबर आहे आर्टिकल आणि ऑब्जेक्ट लागेल एओ गव्हर्नमेंट वॉज प्रोव्हाइडिंग मनी देम टू नाही आर्टिकल शेवटने सांगितलं ना ओके ओके ठीक आहे गव्हर्नमेंट वॉज प्रोव्हाइडिंग मनी टू देम आता या वाक्यामध्ये गव्हर्नमेंट वॉज प्रोव्हाइडिंग मनी हे करता सहाय्यकारी क्रियापद क्रियापद आणि कर्म हा क्रम बरोबर आहे मात्र सांगितलेल्या नियमाप्रमाणे अगोदर प्रिपोजिशन आणि मग ऑब्जेक्ट वापरायला हवं म्हणून देम टू हे चुकीचं आहे त्याऐवजी टू देम हे वाक्य बरोबर आहे टू देम म्हणजे शिवांजली स्पिक्स विथ हर सिस्टर फ्रेंड विथ आर्टिकलने वाक्याचा शेवट येणार नाही वाक्याचा शेवट हा नेहमी ऑब्जेक्ट नेतो ऑब्जेक्टच्या अगोदर त्यांच्या सोयीसाठी आर्टिकल आणि प्रिपोजिशन वापरलं जातं मग शिवांजली स्पिक्स विथ हर सिस्टर फ्रेंड बरोबर आहे मग ह्या वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब हे सहज दिसतंय सब्जेक्ट आणि वर्ब करता आणि क्रियापद त्याच्यानंतर मग प्रिपोजिशन हे अगोदर घ्यावं लागेल आणि नंतर मग ऑब्जेक्ट आणि बाकी गोतावळा घ्यावा लागेल विथ हर सिस्टर फ्रेंड आता बरोबर आलं बरं एच नंबरच्या वाक्यामध्ये बघा दे हॅव वॉच क्रिकेट मॅच सचिन विथ दे हॅव वॉच क्रिकेट मॅच सचिन विथ इथे बघा दे हॅव वॉच क्रिकेट मॅच विथ सचिन दे हॅव वॉच क्रिकेट मॅच विथ सचिन या पद्धतीचं वाक्य आहे दे हॅव वॉच क्रिकेट मॅच विथ सचिन या वाक्यामध्ये दे हॅव वॉच क्रिकेट मॅच इथे जर पाहायला गेलं तर दे हे वाक्याच्या सुरुवातीला आलंय हॅव क्रिकेट मॅच पण विथ सचिन सचिन विथ ने झाला कारण आपल्याला काय करायचंय पी ओ घ्यायचा पो घ्यायचाय ओपी डी करायचंय म्हणजे प्रिपोजिशन आणि मग ऑब्जेक्ट घ्यायचा ऑब्जेक्ट आणि प्रिपोजिशन द रॉज एजंट हॅड गॉन टू बलुचिस्तान टू बलुचिस्तान पाहिजे बलुचिस्तान टू नाही हो प्रिपोजिशनने वाक्याचा शेवट नाही होणार आर्टिकलने वाक्याचा शेवट होणार ओके मग द रॉज एजंट हॅड गॉन टू बलुचिस्तान या वाक्यामध्ये द रॉज एजंट हॅड गॉन हे करता सहाय्यकारी क्रियापद क्रियापद हा क्रम बरोबर आहे मात्र सांगितलेल्या नियमाप्रमाणे अगोदर प्रिपोजिशन आणि मग ऑब्जेक्ट यायला हवं म्हणून बलुचिस्तान टू हे चुकीचं आहे त्याऐवजी टू बलुचिस्तान हे वाक्य बरोबर येईल मग इथं दे आर डिसिव्हिंग हर दॅट डील इन दे आर डिसिव्हिंग हर इन दॅट डील इन प्रिपोजिशनने वाक्याचा शेवट होणार नाही
बरोबर. वाक्यामध्ये दे आर डिसिव्हिंग सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्ब म्हणजे करता सहाय्यकारी क्रियापद. हे बरोबर क्रम आहे. मात्र प्रिपोजिशन आणि नंतर ऑब्जेक्ट यायला पाहिजे. म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल, इन सुरुवातीला घ्यावं लागेल. दॅट डील हे ऑब्जेक्ट नंतर गेलं. पी-ओ होतं. प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. बरोबर. माय फ्रेंड विल डान्स माय मॅरेज इन. नाही, माय मॅरेज इन इन प्रिपोजिशनने वाक्याचा शेवट नाही होणार. माय फ्रेंड्स विल डान्स इन माय मॅरेज असं होतं. अगदी बरोबर. या वाक्यामध्ये माय फ्रेंड विल डान्स हे करता सहाय्यकारी क्रियापद क्रियापद म्हणजे सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्ब आहे. मग आता प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. इन हे प्रिपोजिशन आहे, मान्य आहे. माय मॅरेज ऑब्जेक्ट आहे, घेतलं. ओके. वी सी इंग्लिश मूवी सिटी थिएटर इन. नाही, प्रिपोजिशनने शेवट होणारच नाही. हे पक्क आहे, नक्की ठरलेलं आहे. वी सी इंग्लिश मूवी इन सिटी थिएटर या पद्धतीने. वाक्यामध्ये वी सी इंग्लिश मूवी सब्जेक्ट टू बी फॉर्म व्हर्ब. आता इथे टू बी फॉर्म नाही, व्हर्ब आहे. वी सी इंग्लिश मूवी ऑब्जेक्ट आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर प्रिपोजिशन इन आणि नंतर ऑब्जेक्ट. मग इन सिटी थिएटर घ्यावं लागेल. बरोबर. आता 6व्या नंबरच्या वाक्यामध्ये बघा हा. सेंटेन्स नेवर एंड विथ पॉझेसिव्ह बिकॉज देअर इज ऑलवेज सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट. वाक्याचा शेवट कधीही पॉझेसिव्हने होत नाही, कारण त्याच्यानंतर नेहमी सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट हा येतो. हं? बघा हा नियम समजून घेऊया थोडासा. समजेल तुमचं. आता पॉझेसिव्ह म्हणजे काय? माय, अवर, युअर, युअर, हिज, हर, इट किंवा देअर. माझं, आपलं, तुझं, तुमचं, त्याचं, तिचं, त्यांचं ह्या पद्धतीने. आय, माय, मी, माझं, वी, अवर, आम्ही, आमचं, यू, युअर, तू, तुझं, यू, युअर, तुम्ही, तुमचं, ही, हिज, तो, त्याचं, शी, हर, ती, तिचं, इट, इट, नेम, नाउन, अपॉस्ट्रोफी, नाउन, दे, देअर, ते, त्यांचं या अर्थाने येते. मग आता माय, अवर, युअर, युअर, हिज, हर, इट्स, नेम, नाउन, देअर. Possessive always come before subject or object, but those subject or object should not be normal, but they should be things for ownership or relationship title for the relationship. पॉझेसिव्ह नेहमी ऑब्जेक्ट कर्त्याच्या अगोदर येतं किंवा ऑब्जेक्ट हे कर्त्याच्या नंतर येतं. मात्र तो कर्ता सब्जेक्ट किंवा कर्म हे नेहमी पॉझेसिव्ह नको, तर कर्ता वा कर्म वस्तू यासाठी म्हणजे मालकी दाखवता येईल अथवा नातेसंबंध दाखवता येईल असं असलं पाहिजे. स्पष्ट करून सांगा, थोडं सोपं. हो, हो. नक्कीच. सब्जेक्ट बघा, त्याची यादी माहिती आहे आपल्याला. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे. बरं. आणि ऑब्जेक्ट तेही माहिती आहे. मी, अस, यू, यू, हिम, हर, इट. हे रेग्युलर सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे. पण या रेग्युलरच्या अगोदर तुम्हाला पॉझेसिव्ह वापरून चालला. दिस सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट्स आर नॉट एक्सपेक्टेड आफ्टर पॉझेसिव्ह. बघा इथे आता उदाहरण घेऊया. माय आय एम वर्किंग इन कंपनी. माय आय नाही. शी वॉज स्पीकिंग विथ युअर मी. युअर मी पण नाही सुटेबल होते. अवर यू आर इन द मीटिंग नाव. अवर यू नाही येणार. राधा इज लिव्हिंग विथ अवर देम नाही. हिज दे आर प्लेइंग क्रिकेट नाही. शी वॉज क्राईंग विथ हर हिम. हर हिम. देअर शी हॅज गॉन टू मुंबई. We shall go with their him. नाही. My, I, your, me, our, you, our, them, his, they, her, him, their, she, their, him. असं करून नाही चालणार. असं करता येणार नाही. येत नाही. मग कसं करायचं? बघा, इथे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट काय असलं पाहिजे माहिती का? सब्जेक्ट एक वस्तू असली पाहिजे. कार, लॅपटॉप, जॉब, बुक, होम, शॉप, बिझनेस, ऑफिस, मोबाईल, एक्झाम किंवा नातेवाईकाचं टायटल असलं पाहिजे. अंकल, आंटी, फ्रेंड, सन, डॉटर, वाईफ, हजबंड, बॉस, टीचर किंवा पार्टनर हे असं काही. बरं. मग these all subject and object are surely expected after position. उदाहरणाने समजून सांगूया. कार, लॅपटॉप, जॉब, बुक, होम, शॉप किंवा मोबाईल हे सगळ्या वस्तू आहेत. हे सब्जेक्ट म्हणून पण येऊ शकतात आणि ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा येऊ शकतात.
सब्जेक्ट म्हणून पण येऊ शकतात आणि ऑब्जेक्ट म्हणून पण येऊ शकतात. आता बघा इथे इथे समजून घेतलं. बिफोर सब्जेक्ट, माय कार इज नॉट रनिंग वेल. माझी कार व्यवस्थित चालत नाहीये. कार इथं सब्जेक्ट पण आलं, म्हणजे सब्जेक्टच्या अगोदर माय आलं म्हणजे पजेशन आलं, ओनरशिप आली. आता हे कार ऑब्जेक्टच्या ठिकाणी पण घेऊन जाऊ शकतो. बिफोर ऑब्जेक्ट, दर्शन इज ड्रायव्हिंग कार, माय कार, दर्शन माझी गाडी चालवतोय. आता ऑब्जेक्ट कार आलंय, त्याच्या अगोदर आलं. म्हणजे वस्तू असेल तर त्याच्या अगोदर हे पजेसिव्ह वापरलं जातं. तो सब्जेक्ट असू शकतो वस्तू किंवा ऑब्जेक्टही असू शकते. दुसरं उदाहरण बघा. अवर लॅपटॉप इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता लॅपटॉप इथे सब्जेक्ट पण आलंय आणि अवर लॅपटॉप, आमचा लॅपटॉप महाग आहे. आणि शी इज ऑपरेटिंग अवर लॅपटॉप, ती आपला लॅपटॉप होता. आता लॅपटॉप हा शेवटी आलाय ऑब्जेक्ट पण, आणि ऑब्जेक्टच्या अगोदर पजेसिव्ह आला बरं का. सेम वे, बिफोर सब्जेक्ट, मग याच्यामध्ये युअर जॉब वॉज व्हेरी इझी. जॉब वॉज व्हेरी इझी, पण युअर जॉब पजेसिव्ह वापरलंय. सब्जेक्टच्या अगोदर किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर फक्त ती वस्तू यायला पाहिजे ना, तेव्हा एक नातेसंबंध. आय एम सॅटिस्फाईड बाय युअर जॉब. तुझ्या कामाने मी समाधानी आहे. बरं, आता बुक पाहिलं तर इथे बुक सुद्धा वस्तू आहे. युअर बुक इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. तुमचं पुस्तक फारच माहितीयुक्त आहे. बुक सब्जेक्ट म्हणून आलं इथे. त्याच पद्धतीने तर पुढचा, वी हॅव सोल्ड युअर बुक. वी हॅव सोल्ड युअर बुक. आम्ही तुमचं पुस्तक विकलेलं आहे. बुक ऑब्जेक्ट म्हणून आलं, ऑब्जेक्टच्या अगोदर मालकी आली. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर बिफोर सब्जेक्ट, हिज होम इज इन दुबई. हिज होम इज इन दुबई. आता होम हे सब्जेक्ट आलं, सब्जेक्टच्या अगोदर पजेसिव्ह वापरलं. हिज होम इज इन दुबई. आता होम ऑब्जेक्ट म्हणून पण येऊ शकतं. कसं काय? शी विल लिव्ह इन हिज होम. ती त्याच्या घरात राहील. आता होम इथं ऑब्जेक्ट पण आलंय. सब्जेक्ट असो किंवा ऑब्जेक्ट असो, वस्तू असली ना मालकी दाखवण्यासाठी हिज, हर, माय, अवर, युअर हे वापरता येईल. त्याचप्रमाणे पुढचं वाक्य, हर शॉप मेक्स लॉट ऑफ प्रॉफिट. तिचं दुकान खूप नफा कमवत. बरं, त्याच्यानंतर प्रिफर, आय बाय थिंग्स फ्रॉम हर शॉप. मी तिच्या दुकानातून वस्तू विकत घेतो. सेम वे, बिफोर द सब्जेक्ट, देअर मोबाईल हॅज लॉट ऑफ फॅसिलिटीज. ते मोबाईल हॅज लॉट ऑफ फॅसिलिटीज. मोबाईल इथे सब्जेक्ट त्याच्या अगोदर आला. त्यानंतर बिफोर ऑब्जेक्ट, वी हॅव सीन देअर मोबाईल. वी हॅव सीन देअर मोबाईल. आम्ही त्यांच्या मोबाईल पाहिलेला आहे. आता इथं मोबाईल याचं ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. दोन्ही ठिकाणी त्याची मालकी दाखवलेली आहे. आता रिलेशनशिप कसं आहे तर ते लक्षात घ्या बरं का. अंकल, आंटी, फ्रेंड, सन, डॉटर, हजबंड आणि बॉस. आता इथं पहिलं घेतलं बघा. माझं सब्जेक्ट म्हणून आले, माय अंकल स्पीक्स इंग्लिश वेल. माझे काका खूप चांगलं इंग्लिश बोलतात. आणि आय वॉज स्पीकिंग विथ माय अंकल. मी माझ्या काकांबरोबर होतो. तिथं अंकल वरच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आला, खालच्या वाक्यामध्ये अंकल ऑब्जेक्ट म्हणून आला. आणि दोघांच्या संदर्भातले संबंध, माझे काका, माझे काका. त्याचप्रमाणे अवर आंटी इज व्हेरी रिच. आमची मावशी फार श्रीमंत. आता आंटी इथे सब्जेक्ट आला आणि सब्जेक्ट कोणाची मावशी? माझी, आमची. आणि राज इज अँग्री ऑन अवर आंटी. राज आपल्या मावशीवर रागावलेला आहे. आता अँटी सब्जेक्ट म्हणून आलं, ऑब्जेक्ट म्हणून आलं, आवर लावून त्याचं रिलेशनशिप इस्टॅब्लिश केलं. त्याचप्रमाणे युअर फ्रेंड विल गो टू गोवा. तुझा मित्र गोव्याला जाईल. फ्रेंड, युअर फ्रेंड, तुमचा मित्र. आणि आय डिस्कस विथ युअर फ्रेंड. मी तुझ्या मित्राशी चर्चा केली आहे किंवा केली. मग इथे फ्रेंड सब्जेक्ट म्हणून आला आणि ऑब्जेक्ट म्हणून आला आणि त्याची मालकी दाखवण्यासाठी युअर युअर दोन्ही ठिकाणी वापरतात. सेम वे, युअर सन विल बिकम अन इंजिनियर. तुमचा मुलगा एक अभियंता बनेल किंवा असेल. त्याच्यानंतर ईशा विल मॅरी विथ युअर सन. ईशा तुमच्या मुलाशी लग्न करेल. ईशा विल मॅरी विथ युअर सन. ईशा तुमच्या मुलाशी लग्न करेल. सेम वे, बिफोर सब्जेक्ट, हिज डॉटर वॉज इन हरी. त्याची मुलगी घाईत होती. हिज डॉटर वॉज इन हरी. ही वॉज टॉकिंग विथ हिज डॉटर. तो त्याच्या मुलीशी बोलत होता. इथं डॉटर सब्जेक्ट म्हणून आलाय आणि ऑब्जेक्ट म्हणून आलाय. आणि मग त्याच्या रिलेशनशिपसाठी हिज हिज शब्द आलेला आहे बरं का. त्याचप्रमाणे पुढच्या याच्यामध्ये पाहिलं, हर हजबंड इज व्हेरी हँडसम. तिचा पती खूप देखणा आहे. हजबंड सब्जेक्ट म्हणून आलेले आहे म्हणून हर हजबंड. आणि त्याचप्रमाणे
शी वॉज विथ हर हजबंड, तिच्या पतीसोबत होती. आता इथं हर हजबंड ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. ऑब्जेक्टच्या अगोदर मग रिलेशनशिप दोन्ही ठिकाणी येऊ शकतो. सेम वे देअर बॉस हॅज BMW कार. बॉस सब्जेक्ट आलेला आहे. सब्जेक्टच्या अगोदर तिथे पॉझेसिव्ह किंवा रिलेशनशिप ओनरशिप मध्ये रिलेशनशिप येईल. दे सॉ हर विथ देअर बॉस. त्यांनी तिला त्यांच्या साहेबांसोबत पाहिलं. आता बॉसच्या अगोदर देअर आलाय. कधी सब्जेक्ट म्हणून येईल, ऑब्जेक्ट म्हणून येईल. त्याची बांधिलकी फक्त त्या वस्तूशी मालकी म्हणून आहे किंवा नातेवाईकाशी नातेसंबंध दाखवण्यासाठीची आहे. आता 23 नंबरच्या पानावर पहा बरं. जी नंबरचं वाक्य. शिवांजली स्पीक्स विथ हर सिस्टर फ्रेंड. आता हर म्हटल्यानंतर पॉझेसिव्ह आलं की पॉझेसिव्ह बिफोर द अनादर पॉझेसिव्ह. आणि सिस्टर्स फ्रेंड म्हणजे काय? बहिणीच्या मैत्रिणी. या पद्धतीने डबल पॉझेसिव्ह आलं बघा. तिच्या बहिणी, बहिणीच्या मैत्रिणी या अर्थाने. 23 नंबरच्या याच्यावर आय नंबरचं वाक्य पहा. माय फ्रेंड विल डान्स इन माय मॅरेज. माय फ्रेंड आता इथे रिलेशनशिप आलेलं आहे आणि माय मॅरेज इथं मॅरेजची ओनरशिप आलेली आहे. बरोबर. 23 नंबरच्या पानावर के नंबरचं वाक्य. द रॉज एजंट हॅड गॉन टू बलुचिस्तान. कधी नेम नाऊन असेल तर अपॉस्ट्रॉफी एस लावला जातो पॉझेसिव्ह लावताना. म्हणून इथे रॉचा एजंट, मग इथे ओनरशिप आणि रिलेशनशिप दोन्ही पण सांगता येऊ शकते बिफोर सब्जेक्ट. 24 नंबरच्या जी नंबरचं वाक्य पहा. ही प्लेज फुटबॉल विथ हिज क्लासमेट. आता हिज हा शब्द आलाय कोणाचा? त्याचा क्लासमेट. पॉझेसिव्ह इन is before the object, but there is object is relationship title. Uncle, auntie, friend, brother, mother, his mother, his boss, his classmate. 24 नंबरच्या पानावर के नंबरचं वाक्य पहा. जेट एअरवेज फ्लाइट हॅड लँडेड ॲट सहारा इंटरनॅशनल. जेट एअरवेजची साची पॉझेसिव्ह आला की ओनरशिप म्हणून दाखवलं तिथं. त्यांची फ्लाईट, त्यांच्या मालकीची फ्लाईट या अर्थाने पॉझेसिव्ह इज बिफोर सब्जेक्ट, but here the subject is the thing, so it's ownership. त्याचप्रमाणे नयन हॅज स्पॉइल माय होल लाईफ. माय होल लाईफ, मग लाईफ बद्दलचं रिलेशनशिप किंवा ओनरशिप दोन्ही सांगता येऊ शकते. बरोबर. आता रिमेनिंग रूल्स 7 to 11 वी शॅल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. आतापर्यंत आलेल्या सगळ्या गोष्टी सुटसुटीत समजल्या आहे. सब्जेक्टने सुरुवात करायची, टू बी फॉर्म त्याच्यानंतर टाकायचा, व्हर्ब त्याच्यानंतर टाकायचं, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट याचं प्रॉपर सिक्रोनायझेशन करायचं. ऑब्जेक्ट कधीही शेवटीच होतं, आर्टिकलने आणि प्रिपोजिशनने कधीच शेवट होत नाही. इथपर्यंतचे 1 ते 6 नियम सुटसुटीत व्यवस्थित पद्धतीने आपण समजून घेतले. 11 नियम आहेत. मग 7, 8, 9, 10 आणि 11 उरले जे 5 नियम ते आपण या पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेत आहे. ओके. गॉट द आयडिया क्लिअर? समजलं हे? त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये, कॉम्प्लेक्सिटीज नाहीये. ओके. तम सो मा ज्योतिर्गमय. चला काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर नक्की कमेंट्समध्ये मेन्शन करा. इफ यू हॅव एनी डाऊट, क्वायरीज, क्वेश्चन किंवा व्हॉट्सअपवर पण तुम्ही संपर्क करून सांगू शकतात. त्या बाबतीत पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्या. ओके डिअर फ्रेंड्स, बाय. टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेल. व्यवस्थित समजून घ्या. त्या स्ट्रक्चरचा दुसरा भाग, पहिला भाग दोन्ही समजून घ्या. बरोबर. मग हा आता असेंब्ली प्रोसेसमध्ये पाहतो सेंटेन्स स्ट्रक्चरच्या पहिल्या पुस्तकाचा सुरुवातीचा भाग. ओके चालेल. वी विल स्टॉप अवर सेशन हिअर. थँक यू व्हेरी मच. शबा खेर. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बाय बाय.